भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून सामाजिक संघटना अहमदपूर येथे पॅन्थरची बैठक संपन्न। भारतीय दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेची बैठक अहमदपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता मोठ्या जोशात संपन्न झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पॅन्थरचे नेते तथा भारतीय दलित पॅन्थरचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष संजय भाऊ कांबळे होते, तर प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक बालाजी आचार्य, प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट सुभाष सोनकांबळे, मनोहर गायकवाड आदींची होती। यावेळी मार्गदर्शन करताना पॅन्थरचे नेते संजय भाऊ कांबळे आणि प्राध्यापक बालाजी आचार्य यांनी सध्या परिस्थितीत भारतीय दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेची नितांत आवश्यकता असल्याचं मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्योत्तर पॅन्थर चळवळीचा इतिहास सांगून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुस्काटबाजी सरकार करत असून संविधानानं दिलेलं आरक्षण हिरावून घेण्याचा घाट घातला जातोय। मागासवर्गीयांना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी झटकून टाकून खाऊचा धोरण स्वीकारला आहे। या बाबतीत आपण आपला हक्क आणि अधिकार संरक्षणाची लढाई सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संघटन मजबूत करूनच लढावी लागेल। यासाठी माझा समाज माझं संघटन या माध्यमातून महाराष्ट्रातील जिल्हा तालुका स्तरावर आयोजन करण्यात येत आहे। मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पॅन्थर कार्यकर्त्यांनी सामाजिक संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन पॅन्थर संजय भाऊ कांबळे यांनी केलंय। या बैठकीचं संयोजन पॅन्थरचे कार्यकर्ते माधव बनसोडे, बजरंग गायकनाड, सचिन वाघमारे, गौतम बनसोडे आदींनी केलं होतं। तसेच या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं अहमदपूर तालुक्यातील पॅन्थरचे कार्यकर्ते उपस्थित होते। आणि समाजाच्या प्रश्नावर विचारावर चर्चा करूया। या बैठकीला आपणा सर्वांसोबतच या ठिकाणी प्राध्यापक बालाजी आचार्य या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। खरं तर त्याच्यासाठीच आपण जरा वेळ लागला आपल्याला। त्यानंतर मनोहर गायकवाड सर आहेत। हा महत्वाचा प्रश्न आहे। 1972 ला जे 59 ते 61 लोक ते एकत्र झाले। मग ते राजा ढाले असतील, नामदेव ढसाळ असतील, गंगाधर गाडे असतील, जवी पवार असतील, अशी 59 युवक मंडळाची फळी तयार झाली। या देशाला स्वातंत्र्य दिलं, देश स्वतंत्र झाला, देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं। समाज अज्ञान होता, अस्पृश्यता होती, त्याही काळात अन्याय अत्याचाराचे प्रकार वाढत होते। समाज अज्ञान होता याची जाणीव बाबासाहेबांना होती, म्हणून बाबासाहेब त्या काळामध्ये म्हणाले होते की मी लिहिलेलं संविधान किती जरी चांगलं असलं, मी लिहिलेलं संविधान लोकशाही प्रस्थापित आहे आणि लोकशाहीनुसार या देशामध्ये सत्ता महत्वाची आहे, म्हणजे सरकार महत्वाचं आहे। या देशामध्ये संविधानानं दोन निर्माण केलं। काय निर्माण केलं? एक सत्ता, सत्तेमध्ये सरकार आणि शासन आणि प्रशासन दोन ठेवले। सरकार म्हणजे तुमच्यातून निवडून गेलेले माणसं शासन, आणि त्या शासनाच्या अधिपत्याखाली काम करणारी एज्युकेटेड IAS IPS माणसं म्हणजे प्रशासन। या दोघांची सांगड घातलेली आहे आणि हे चालवणारे जर नालायक निघाले तर बाबासाहेब म्हणाले होते की तुमचे हक्क मिळवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, तुम्हाला रस्त्यावर यावं लागणार आहे, तुम्हाला आंदोलन करावं लागणार आहे। हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे। बाबासाहेबांचा लढाई तिकडे सत्तेत जाण्यासाठी होता, पण बाबासाहेब सत्तेत जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते, पण बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेत जाऊ दिले नाही। या देशातल्या प्रस्थापितांनी, या देशातल्या जातीवादी लोकांनी बाबासाहेबांना लोकसभेत जाऊ दिलं नाही, कारण लोकसभा काय आहे हे आपल्या लोकांना आजपर्यंतही कळले नाही। ज्या लोकसभेमध्ये कायदे तयार होतात, या देशाच्या विकासाचा आराखडा तयार केला जातो, त्या लोकसभेमध्ये बाबासाहेबांना जाऊ दिलं नाही, कारण या देशामध्ये जातीयता प्रस्थापित आहे। म्हणून बाबासाहेब म्हणाले होते या देशातल्या लोकांच्या डोक्यातली जात नावाची चीज वस्तू ही कधी जाणार नाही। मग बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेत जाऊ दिलं नाही तर बाबासाहेबांच्या लेकराला लोकसभेत कोण जाऊ देईल? कुणाच्या अधिपत्याखाली चलत नव्हती, कुणाच्या नेतृत्वाखाली चलत नव्हती, ती भारतीय दलित पॅन्थर समाजाची होती। त्या भारतीय दलित पॅन्थरचा
मालक समाज होता, त्या भारतीय दलित पॅंथरचा चालक समाज होता. त्या काळामध्ये यंत्रणा नव्हती, काहीही नव्हतं, तर समाज हे संघटन चालवायचा. कारण प्रत्येकाला वाटायचं हे माझं संघटन आहे, माझ्या समाजाचं संघटन आहे. पण आज झालंय काय की आता संघटना निर्माण झाल्या. बाबासाहेबांना अपेक्षित होतं की संघटन म्हणजे एकजूट करा, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. कारण एकजूट झाल्याशिवाय पर्याय नाही, एकजूट झाल्याशिवाय आपण काही करू शकत नाही, हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. म्हणून एकजूट राहण्यासाठी हे भारतीय दलित पॅंथर संघटन तयार झालं. आणि बघता बघता कुठला रेडिओ नव्हता, संदेश नव्हता, फोन नव्हता, हे नसताना सुद्धा समाजाने हे संघटन स्वीकारलं आणि गावागावामध्ये याचं वातावरण तयार झालं. प्रत्येक माणसं तयार झाली. या संघटनेमध्ये कुणी आदेश देत नव्हता. न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर.